इरमिया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, मी त्यांना फक्त एवढेच सांगितले होते की तुम्ही माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा देव व तुम्ही माझे लोक व्हाल. मी दाखवलेला सन्मार्ग तुम्ही आचरा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. पण त्यांनी माझे ऐकले नाही. माझ्या आज्ञांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. त्यांचे हट्टी व दुष्ट मन सांगेल त्याप्रमाणे ते स्वैराचार करू लागले. चांगले होण्यापेक्षा ते अधिकच वाईट बनले. इजिप्तमधून तुमचे पूर्वज निघालेल्या दिवसापासून तो आजवर मी त्यांच्याकडे माझ्या सेवकांना व प्रवक्त्यांना पाठवत गेलो, पण कोणीही त्यांचे ऐकले नाही किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. उलट तुमच्या वाडवडिलांपेक्षाही अधिकच हेकेखोर व बंडखोर असे तुम्ही बनत गेला. तेव्हा तू हा संदेश माझ्या लोकांना सांग, पण ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मार, पण ते तुला ओ देणार नाहीत. त्यांना तू सांग की आपला देव परमेश्वर याचा शब्द ऐकत नाही आणि शिक्षा भोगूनही सुधारत नाही. ते हेच राष्ट्र आहे. निष्ठा लोप पावली आहे. आता तिचा उल्लेख देखील कोणी करत नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू एकदा एक भूत काढीत होता. ते मुके होते. तेव्हा भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. यावरून लोक समुदायास आश्चर्य वाटले. पण त्यातील कित्येक म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालझबूल त्याच्या सहाय्याने हा भूते काढतो. आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्या जवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते. सैतानात ही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बालजबूलाच्या सहाय्याने भूते काढतो असे तुम्ही म्हणता. पण मी जर बालजबूलाच्या सहाय्याने भूते काढीत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या सहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढीत आहे, तर देवाचे राज्य तुम्हांवर आले आहे. सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करीत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो. तेव्हा ज्या शस्त्र सामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, आणि जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही तो उधळतो. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.